नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोजच्या जीवनामध्ये आपला कुठं ना कुठं 7-12 उतारा, 8 उतारा या उतार्यांशी संबंध येत असतो. 7-12 उतारा आणि 8चा उतारा जेव्हा आपण काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो किंवा सेतूमध्ये जातो किंवा नेट कॅफेमध्ये जातो, तर तिथे आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त शुल्क आकारला जातो. म्हणजेच आपल्याकडून प्रमाणापेक्षा जास्त पैसे तिथे घेतले जातात. हाच विचार करून आपल्या सर्वांसाठी आज एक असा नवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आला आहे, की ज्यामध्ये आपण असे बघणार आहोत, की 7-12 उतारा किंवा 8 उतारा आपण ऑनलाईन कसा बघू शकतो आणि ऑनलाईन बघून आपण तो कसा यूज करायचा, कुठं यूज करायचा हे बघणार आहोत. मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजर चुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजेच यासारखे नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत डेली पोहोचत राहील आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली भेटत राहतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. उतारा बघण्यासाठी आपण सर्वप्रथम गुगलवरती येणार आहोत आणि गुगलवरती आल्यानंतर आपण गुगलवरती महाभुलेख हे सर्च करणार आहोत आणि महाभुलेख सर्च केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला एक लिंक दिसेल. त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. भूलेख महाभूमी. तर भूलेख महाभूमी आपण क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे एक स्क्रीन ओपन होईल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आपल्याला प्रदर्शित होतील. ही जी वेबसाईट आहे ही महाराष्ट्र शासनाची आहे. या वेबसाईटवरती आपण गाव नमुना नंबर 7-12 व 8 यांचा उतारा तसेच मालमत्ता पत्रक ही कागदपत्रे आपण याच्यावरती बघू शकतो. या वेबसाईटवरती आपल्याला डिजिटली साईन झालेला 7-12 उतारा बघता येतो. त्यानंतर विना स्वाक्षरीमध्ये 7-12, 8 व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी आपण या वेबसाईटचा वापर करू शकतो. जेव्हा आपण डिजिटली साईन 7-12 उतारा काढत असतो किंवा डिजिटली साईन 8चा उतारा काढत असतो, तेव्हा आपल्याला जी शासनाची काही फी आहे, ती फी पेड करावी लागत असते. तर उतार्यामागे त्यांची ₹15 अशी फी असते. आपल्याला जर विना स्वाक्षरीमध्ये 7-12, 8 व मालमत्ता पत्रक बघायचं असेल, तर तेही आपण बघू शकतो. ते बघण्यासाठी आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा शुल्क द्यावा लागत नाही. तर बिनशुल्क उतारा, 8चा उतारा, 7-12चा उतारा किंवा मालमत्ता पत्रक बघण्यासाठी आपण या वेबसाईटचा वापर करू शकतो. या स्क्रीनवरती आल्यानंतर आपल्याला आपला डिव्हिजन म्हणजेच आपला विभाग निवडायचा आहे. आपला विभाग निवडल्यानंतर इथे आपल्याला जेथे विभाग निवडण्यासाठी सांगितलेलं असेल तेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपला जो विभाग असेल तो विभाग आपण निवडणार आहोत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग. तर सिलेक्ट डिव्हिजन पुढे म्हणजेच विभाग निवडा त्यामध्ये क्लिक करणार आहोत आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपण आपला विभाग निवडणार आहोत आणि पुढे गो म्हणणार आहोत. त्यानंतर पुढे एक स्क्रीन प्रदर्शित होईल. आपला विभाग ओपन होईल. त्यानंतर आपल्याला जर 7-12 उतारा पाहिजे असेल तर 7-12 उतारा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. जर आपल्याला 8चा उतारा पाहिजे असेल तर आपल्याला 8 वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर काही मालमत्ता पत्रक बघायचे असेल तर आपल्याला मालमत्ता पत्रक यापुढे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. जो काही आपला जिल्हा असेल तो आपण निवडणार आहोत. त्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला तालुका निवडण्यासाठी पुढे विचारले जाईल. त्यानंतर आपण तालुका निवडणार आहोत आणि जो काही आपला तालुका असेल तो आपण तालुका निवडणार आहोत. तो तालुका निवडल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली आपले गाव निवडण्यासाठी विचारले जाईल.
तर आपल्याला तिथे आपले जे व्हिलेज आहे, आपले जे गाव आहे ते निवडायचे आहे. जिल्हा, तालुका आणि गाव हे निवडल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीच्या आधारे आपले 7/12 म्हणावं किंवा 8चा उतारा म्हणावं किंवा जे काही मालमत्ता पत्रक असेल ते जर आपल्याला बघायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला त्याचा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर माहीत असणे आवश्यक आहे. जर आपल्याला सर्व्हे नंबर किंवा गट नंबर माहीत असेल, तर आपण सर्व्हे नंबर किंवा गट नंबर यापुढे क्लिक करून पुढे त्यानंतर आपल्याला गट नंबर विचारला जाईल, तर ते आपण बघणारच आहोत. तसेच जर बाय चान्स आपल्याला गट नंबर, सर्व्हे नंबर माहीत नसेल, तर आपण आपले पहिले नाव टाकून सुद्धा आपण आपला उतारा बघू शकतो. त्यानंतर आपण आपले मधील नाव टाकून सुद्धा आपण उतारा बघू शकतो. त्यानंतर आपण आपले आडनाव टाकून सुद्धा आपला उतारा बघू शकतो. तसेच आपण आपले संपूर्ण नाव टाकून सुद्धा आपला उतारा बघू शकतो. तर मित्रांनो, सर्व्हे नंबर आणि गट नंबर यांचा उपयोग करून आपण 7/12 8 यांचा उतारा बघू. आपण अक्षरी सर्व्हे नंबर किंवा अक्षरी गट नंबरही टाकू शकतो. जेव्हा आपण सर्व्हे नंबर आणि गट नंबर यापुढे क्लिक करू, तर आपल्याला सर्व्हे नंबर आणि गट नंबर टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. तर तेथे आपल्याला आपला सर्व्हे नंबर किंवा गट नंबर जो काही असेल तो आपल्याला टाकायचा आहे आणि शोधा यावरती क्लिक करायचे आहे. जेव्हा आपण शोधा यावरती क्लिक करू, तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला सर्व्हे नंबर आणि गट नंबर निवडा असे सांगितले जाईल. तर त्यावरती क्लिक करून आपल्याला आपला गट नंबर निवडायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे, तो 10 अंकी मोबाईल नंबर टाकून प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर आपण तिथे आपला मोबाईल नंबर टाकणार आहोत आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण 7/12 पहा यावरती क्लिक करणार आहोत. सुरुवातीला 8 वरती क्लिक केले असते, तर आपल्याला खाली 8 पहा असे सांगितले असते. जर आपण वरती मालमत्ता पत्रक निवडले असते, तर आपल्याला येथे मालमत्ता पत्रक जे काही आपण निवडले असते, ते मालमत्ता पत्रक पहा असे सांगितले असते. पण आपण वरती 7/12 निवडलेले आहे, तर त्यामुळे आपल्याला खाली 7/12 पहा असे सांगितले आहे. तर आपल्याला 7/12 पहा यावरती क्लिक करायचे आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपण आपल्या विभागातील जे काही जिल्हा, तालुका आणि गाव यांची जी काही माहिती टाकलेली होती, ती माहिती व्हेरिफिकेशनसाठी आपल्यापुढे येईल आणि ती माहिती व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला तेथे दिलेला जो काही कॅप्चा आहे, तो कॅप्चा तिथे एंटर करायचा आहे. तर दिलेला कॅप्चा आपण तिथेच समोर दिलेल्या चौकटीमध्ये व्हेरिफाय करणार आहोत. तिथे आपल्याला व्हेरिफाय कॅप्चा टू व्ह्यू 7/12 हे बटन दिले आहे. या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. व्हेरिफाय कॅप्चा टू व्ह्यू 7/12 या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे स्क्रीन प्रदर्शित होईल. म्हणजेच त्या स्क्रीनवरती आपल्याला आपला उतारा दाखवला जाईल. हा जो उतारा आहे, तर हा उतारा आपण व्ह्यू ओन्ली म्हणजे फक्त बघण्यासाठी यूज करू शकतो. या प्रकारे निःशुल्क म्हणजे कोणताही शुल्क न वापरता आपण आपला 7/12 उतारा, 8चा उतारा आणि मालमत्ता पत्रक काढू शकतो. पण हा काही ठिकाणी वापरला जाऊ शकतो. जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरला जाईल असा आणि लीगल पर्पजसाठीही वापरला जाईल, जेथे व्ह्यू ओन्ली असं काही मेन्शन केलेलं नसेल आणि डिजिटली साइन झालेला 7/12 उतारा जर काढायचा असेल, तर त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ आपण डिजिटली 7/12 उतारा कसा काढायचा यावरती बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. हाच उतारा आपण जर कुठे काढण्यासाठी गेलो, तर आपल्याकडून 150 ते 200 रुपये शुल्क म्हणून घेतले जातात. तर मित्रांनो, हा उतारा फक्त आणि फक्त 15 रुपये महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवरती पे करून आपण उतारा काढू शकतो. तर त्याची स्टेप बाय स्टेप मेथड येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा पैसे म्हणजे 150 ते 200 रुपये, 250 रुपये कुठल्याही सायबर कॅफेमध्ये, नेट कॅफेमध्ये किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये
सेतू केंद्रामध्ये घेतले जाऊ नये यासाठी आपण सर्वांसाठी डिजिटली सातबारा मोबाईलवरूनच कसा काढायचा हे बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की लवकरात लवकर पोहोचेल. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्स करा. आपण त्यावरती नक्की विचार करू आणि त्यावरती चर्चा करू. आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.